गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विद्यमान भाजप नेते रमेश कुथे यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी 15 जूनच्या मध्यरात्री कुथे कुटुंबियांच्या घरी जात भेट घेतली असल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती। तर नाना पटोले यांनी रात्रीच्या अंधारात खेळलेला खेळ यशस्वी करून दाखवला। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रमेश कुथे यांनी भाजप सोडली। याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत आश्वासन देऊनही मुलाला तिकीट दिले नाही। तर दुसरीकडे माझा फोन देखील न उचलल्याने मी भाजप सोडल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कुथे यांनी केला आहे। भाजपला राम केला आहे। मी 6 वर्षापूर्वी बीजेपी मध्ये आलो। ती तारीख होती 21/6/2018 ला आदरणीय गडकरींच्या नेतृत्वात सडक अर्जुन येथे। पण त्याच्या 2 दिवसापूर्वी म्हणजे 19/6/18 माझी रात्री 12-1 वाजता नागपूर एअरपोर्टवर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणखी बावनकुळेजी यांच्यासोबत बोलणी झाली होती। ते बोले पक्षात या, तुम्हाला मी 19ची आमदारकी देतो। पण त्यांना काही विदेशात जाणार होते ते, म्हणून त्यांनी सांगितलं की परवा म्हणजे 21 तारखेला गडकरी साहेब सडक अर्जुनला येत आहेत, तुम्ही त्यांच्या सभेमध्ये एंट्री करून टाका। आमच्यासोबत ते गडकरी साहेबांशी बोलले, त्यांची चर्चा केली आणि मी 21 तारखेला इथे एंट्री केली। एंट्री झाली, सर्व व्यवस्थित चालले होतं। लोकसभा निवडणूक आली 19ची। त्यात आमचे आदरणीय फुके साहेब बोलले की भाऊ जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघा, लोकसभेत पाहू। डोक्यात काही लोकसभा नव्हती। मग फुके साहेब बोलले म्हणून भाई फुके साहेब बोलले म्हणजे देवेंद्रजी बोलले, निघालो। त्यानंतर काही झालं नाही। ती सीट आमच्या सुनील भाऊला मिळाली। 19ची विधानसभा आली। त्या विधानसभेत ऐनवेळी गोपालदाजी आले, त्यांनी गोपालदाजींना दिली। गोपालदाजी पराभूत झाले, ती वेगळी गोष्ट आहे। तोही चान्स आमचा गेला। नंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आली। माझ्या मुलाला जिल्हा परिषद तिकीट दिली नाही। त्यावेळी मी बोललो, रावणवाडीच्या सभेत आदरणीय देवेंद्रजी होते, सगळे नेते होते, त्यांच्यासमोर बोललो। त्या सभेचे मला निमंत्रण नाही। मी त्या सभेत बोललो की माझ्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं नाही आणि मला निमंत्रणही दिलं नाही, तरी पण मी अशा करता आलो की तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी तुमच्या विरोधात जाणार। आणि ते जनतेसमोर बोललो होतो मी की माझ्या मुलाला चांगला वाटत असेल तर वोट द्या, नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला वोट द्या, कमळ फुलाला वोट द्या। त्याचे भाग्य असेल तर तो जिंकेल किंवा हारेल। जनतेने साथ दिला, तो जिंकला। आमदारकी गेली, जिल्हा परिषद तिकीट गेली, जिल्हा परिषद सीट गेली। देवा योगायोगाने आम्ही निवडून आलो, ती वेगळी गोष्ट आहे। डोक्यात काहीतरी चालू होतं। क्या बोल रही है देख, अब उस दिन से दिमाग में आ गया और वो कल उसके पुनरावृत्ति हुई। कल मेरे पूरे 6 साल हो गए भारतीय जनता पार्टी को, और मैंने कल अपना त्यागपत्र आदरणीय बावनकुळे जी को भेज दिया। पोस्ट से भेजा मैंने। हाँ, क्यों पोस्ट से भेजा? कितनी तैयारी होने के बाद भी व्हाट्सएप वगैरह सब है। मैं लड़के को जब जिला परिषद टिकट नहीं मिली तो मैंने 10 बार देवेंद्र जी को फ़ोन लगाया, 10 बार बावनकुळे जी को फ़ोन लगाया, जिसे किसी नेता ने फ़ोन उठाया नहीं। अब उस दिन से मैंने इनका नंबर डिलीट कर दिया था, इसलिए कल मैंने पत्र से राजीनामा भेजा अपना। तर आगामी विधानसभा निवडणूक पाहता गोंदिया विधानसभेत ओबीसी चेहऱ्याची मागणी होत असताना मागील आठवड्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे गोंदियात एका लग्न समारंभात आले असताना त्यांनी कुथे कुटुंबियाची भेट घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती। तर रमेश कुथे यांचे सुपुत्र सोनू कुथे हे गोंदिया विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे ही भेट राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारी असल्याचे बोलले जात आहे। तर माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडल्याने ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। यांचे आमचे जुने संबंध, ते लोकसभेच्या वेळी आले होते प्रशांत पडवळला घेऊन, फक्त उमेदवार आशीर्वाद घेण्याकरता आला होता। त्यानंतर एका लग्नात नानाभाऊ आले होते, मी त्या लग्नात गेलो नव्हतो, कारण डोळ्याचं ऑपरेशन झालं होता, म्हणून नानाभाऊ भेटायला आले। आणि जसे बोलणी होतात जनरल तसे बोलणे झाले, त्या भाऊ या स्वागत होईल असं तसं येऊन ते ठीक आहे। तर याच पार्श्वभूमीवर रमेश कुथे यांनी भाजप सोडली, त्यामुळे नाना पटोले यांनी माजी आमदार रमेश कुथे यांना दिलेला शब्द नाना पटोले पाळतील काय हे पाहण्यासारखं असेल।